पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शांता कशी आली नाही ग अजून? अगं हा, आता दीदीचा कॉल आलता, शांता मावशी येणार नाहीये म्हणून। का? बरी आहे ना ती? ती बरी आहे, पण महेश दादाला कोणतरी लय मारलंय म्हणून मावशी महेश दादाला घेऊन डॉक्टरांकडे गेली। अरे देवा, पण का कुणी मारलं त्याला? अहो कर्ज घेतलेलं त्यांनी आणि वसुली करताना दादागिरी चालतात की गुंडांची। मी निर्मला मॅडम कडनं कर्ज घेतलं असतं तर ही तभी गुंड आले असते का? अक्का आज माझ्या मित्रांना घेऊन आलोय जेवायला। येऊ दे की। आयम हे दोघं तर आम्हासनी त्रास देणाऱ्या गुंडांना इथं जेवायला का घेऊन आलाय तुम्ही? अगं नाही म्हणू, ती दोघं बी आता सुधारलीत, ह्याच्या संग काम करतात। आय अगं तुला काय माहिती? अगं मला आस्मीनेच सांगितलं। तुम्ही बसा जेवायला। आय अगं पण मुन्नू, अगं माणसं चुकीची नसतात, काय काय वेळेला परिस्थिती माणसाला चुकीचं वागायला लावत्या। आता त्यासनी त्यांची चूक समजल्या ना, झालं तर मग। अरे अरे काय करायला आहे? राधा अक्का, खूप मोठी चूक झाली आमच्याकडनं, आम्हासनी माफ करा। ह्या सगळ्याची काय बी गरज नाही। अरे तुम्हासनी तुमची चूक समजल्या ना, झालं की मग। तुमच्यासारखी माणसं लय कमी आहेत राधक्का, आधी पुढच्याचा विचार करणारी। तुमच्यातली 1% माणुसकी जरी आमच्यात आली ना, तर आम्ही माणूस बनून घ्यायच्या लायकीचे हो। आता आम्हाला अक्कल यावी यासाठी तुम्ही शिक्षा द्या राहतात का? हा, जी द्यायची आहे ना शिक्षा ती द्या आम्हाला। अरे त्याची काय बी गरज नाही। पुन्हा कुठल्या बी निष्पाप जीवासनी कधी बी त्रास देऊ नकासा, झालं मग। तुम्ही हात धुवा आणि जेवायला बसा। मुन्नू ताट घे बरं, जा। हळू हळू हळू। पाणी घे, लय दुखतंय का? हे बाय, तू आराम कर, मी खानावळीत जाऊन येते। आणि भूक लागली तर खाऊन घे, बाहेर कुठं जाऊ नको, घरातच राहा। आराम करा। मला का मारलंय त्याचं कारण जर अस्मीला कळलं तर, आईला कळलं तर, कळू दे, पण मी नाहीच म्हणणार। आई पोटभर जेवायचंय काय? दाद्या, वहिनी कुठं आहे? काय माहित, उत्तर बाहेर गेली असेल। आपण जायच्या आत ना वहिनी यायला पाहिजे, म्हणजे कसं दादे खुश। ए शान्यानं गप जेवा। एक मिनिट हा, काय पाहिजे काय? नाही नको।
अगं त्या आईचं लाडकं लेकरू मित्रासनी जेवायला घेऊन आलत. त्यांना काय हवं नको ते विचारत होत. बरं ये हा. हॅलो दीदी. हे लवंगी मिरचीचाच फोन होता वाटतं. येत असेल. मुर्दा बशवीला त्यांचा किती मारलंय. एका हप्त्यासाठी कोणी एवढं मारतंय वय. शांत शांत. काय म्हणाले डॉक्टर? बरं आहे का महेश? बराच म्हणायचा पण लई मारलेला अक्का. तू शांत हो ग, नाही तर डोसक्यात सारखे तेच विचार येत राहतील. हे मी ज्याला मारलंय तो यांचा पोरगा होता. ह्यो तोच होता की त्याला कोणी दुसऱ्यानं मारलंय आणि तो दुसऱ्याला? अरे आपल्याला कसं कळणार? तो त्याचा चहा पित होता म्हण आणि कुठून तरी तो गुंड आला आणि त्याला मारलं बघा. हे अरे तू यांचा पोरगा असून बी राधाकांत तिच्या पोरींबद्दल असं बोलत होतं होय. असं वाटतंय त्याला पैसे दिले असते तर बरं झालं असतं. पण मग तो कायमच मागत राहिला असता. दोन्हीकडून ना माझंच मेलीचं मरण आहे. जाऊ द्या. ज्यानं कुणी त्याला मारलंय ना त्याला तळतळाट लागल माझा. नाही काय रे नको? तुला तर असं आवडतोय ना? शांता वाट. पोरांनो, महेशला कुणी मारलाय तो गुंड माहितीये का तुम्हाला? नाही माहिती असेल तर जरा समज द्या की त्यासनी. लेकरा तायडीला बघायला आलते त्यासनी कसा दम दिलेलास तसं त्या गुंडासनी एकदा समज दे की. अरे काय रे थांब. ही घे पाणी. सावकाश सावकाश पाणी घे. बरं वाटतंय? मी काय तर गोड घेऊन येते तुमच्यासाठी. दाद्यानंच मारलंय आणि राधक्कानं दाद्यालाच मारणाऱ्याला दम दे असं सांगितलं. दाद्या तू का मारलंयस ते सांगायला पाहिजे. नको. काय र काय झालं? एवढा का ओरडलास? नाही काय नाही सॉरी. नाही मला नकोय. का काय झालंय आज? नीट जेवला नाहीस तू? नाही ते नकोय मला. अक्का येतो आम्ही. वय पण आज नेहमीगत जेवला नाहीस बघ. नाही असं नाही जेवलो की चांगलं पोटभर जेवलो. बर येतो. ये. या हवालदार साहेब. ह्यो बघा ह्योच त्यो ज्यानं महेश दादाला मारलंय. अटक करा याला. अस्मे अस्मे अगं काय बोलतीस तू? हे जरा विचार करून आरोप कर. तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. वय अगं ह्यो का मारेल आपल्या महेशला? अस्मे पण तुला कोणी सांगितलं? का तू स्वतः बघितलंयस? नाही नाही असं काय बी नसल. अगं माझा विश्वास आहे याच्यावर. आंधळा विश्वास आहे त्यो. मी स्वतः बघितलं नाही पण विकीनं बघितलंय आणि त्यानंच मला सांगितलंय. हवालदार साहेब तुम्ही अटक करा याला. विकी विकी कोण आहे? त्याने बघितलं तर त्याने काय तक्रार केली? अहो साहेब तो लहान आहे. तो कसा तक्रार करल? लहान मुलाच्या सांगण्यावरनं एवढ्या भल्या माणसावर तुम्ही गंभीर आरोप करताय.
अस्मी, अगं विकीचं काय तर गैरसमज झाला असेल. वय मला वाटतंय आपण एकीला एकदा नीट विचारलं पाहिजे. काही गरज नाही. अशी कशी गरज नाही? लहान मुलाच्या सांगण्यावरनं आम्ही यांना अटक करू शकत नाही. हा, पण काहीतरी पुरावा असला पाहिजे की. आता मला कळत नाही ह्यांना अटक करण्यासाठी तुमचा एवढा अट्टास का? मला भी याच्यावर आरोप करताना आनंद होत नाहीये साहेब. पण गुन्हा गुन्हा असतो आणि त्यासाठी शिक्षा मिळालीच पाहिजे. होय, पण पुरावा पाहिजे. असं तोंडी होते काय कवा? साहेब मीच आहे पुरावा. आणि साक्षीदार बी मीच आहे. मीच मारलंय महेशला. आणि मला त्याचा अजिबात वाईट वाटत नाही. थोड्या थोडक्या पैशांसाठी एवढं मारलंस, त्याआधी मला तरी सांगायचं होतंस. दाद्या, खरं काय ते सांगायला पाहिजे. दादा अरे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अरे पण तू का मारलंस महेशला? मी का मारलं महेशला हे तुम्ही त्यालाच विचारा. तोच सांगत. हा, बराबर आहे. महेश कुठं आहे? घरलाय. लई लागलंय त्याला. मला माहिती आहे तू एक चांगलं पोरगा आहेस. तू असं वाईट नाही वागणार. खरं खरं सांग, काय झालंय? महेश दादाला मारल्याचं वाईट वाटत नाही ना तुला? मग का वाईट वाटत नाही ते तरी सांग. आणि तुझी चूक नसेल तर सांग तसं. अरे आईसाठी तरी सांग, का मारलंस त्याला? मी त्याला का मारलं नाही हे तुम्ही त्यालाच जाऊन विचारा. काय बी झालं तरी मी नाही सांगणार. महेश दादाला मारल्याचं तू कबूल करतोयस तर, आणि त्याचं तुला वाईटही वाटत नाही, आणि कारण सांगायला मी तू तयार नाहीस. मी सांगते कारण. कारण एकच आहे, कर्जाचा हप्ता. माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती साहेब. आता तुम्हाला याला अटक करावीच लागल, नाहीतर मी तुमच्या साहेबांनी फोन करीन. साहेब 2 दिवस सुट्टीवर आहेत. मग म्हणून काय अटक करणार नाही? दाद्या, मग आम्ही काय फक्त बघत बसायचं काय? हे तुम्ही सुधारले म्हणून सांगितलंय ना मला. मग साहेब तुम्ही तुमचं काम करा, नाहीतर मला वरती कंप्लेंट करावी लागल. माझा भाऊ सोहम लॉयर आहे आणि कायदा मला चांगला कळतो. साहेब मला अटक करा, तरच हिचं समाधान होईल. काय बोलालीस तू हे? अक्का काय काळजी करू नको, काय होणार नाही मला. अरे नाही. अगं तू आई, आधी पडू नको. दादा तू काय करायला? अरे दादा खरं काय ते सांगून टाक ना. नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. साहेब दाद्या काय होत नाही रे. नाही नाही साहेब, ऐकून तर घ्या की. साहेब, काय- अस्मी, अगं, सांगितलं ना कधी पण. अगं, थांबव की त्याच रे, अस्मी. कलियुग आहे. माणूस दिसतो तसा नसतो, हेच कराय. ह्याला आत्ता जरी अटक करून घेऊन गेले असले तरी तरी माझं मन मला सांगतंय तो गुन्हेगार नाही. मुग्धा, निशांत कुठे गेला माहितीये का? निशी दोस्तांना घेऊन राधाकाच्या खानावळीत जेवायला गेलाय. हे मम्मीला कसं सांगू? एवढं विचार करण्यासारखं काय आहे त्यात? साधा प्रश्न आहे. निशांत कुठं गेलाय माहितीये का? अगं तो कुठेतरी कामासाठी गेलाय, तांबड्या पांढऱ्याला घेऊन. पण कुठं गेलाय माहित नाही.
बिसे हा. मी शाळेच्या कार्यक्रमाला जाऊन येते. तोपर्यंत पुण्याच्या मीटिंगचे सगळे कागदपत्र तयार करा. जर उद्या सकाळची मीटिंग फिक्स झाली तर मला निशांतला आजच संध्याकाळी निघायला लागेल. पेपर रेडी आहेत मॅडम, तरी एकदा चेक करून घेतो. मी शाळेच्या कार्यक्रमाला जाऊन येते. मुग्धाताई, तुम्ही कसल्या काळजीत आहे काय? मी काळजीत असू दे नाहीतर आणि काहीतर असू दे, तुम्ही टेन्शन नाही घेतलं तर बरं होईल. हा, सॉरी. ह्या भिसेला बघितलं तरी डोसक्यात तिडीक जात्या. साहेब, अहो तुम्ही तर यांच्या संघ असं चाललंय जणू तुमच्या संघ गुन्हेगार नाही, तुमचे साहेबच चालल्यात. हो कांबळे साहेब, मला बेड्या घालन न्या, म्हणजे हिला बरं वाटेल. हो मॅडम, संशयित आरोपी आहेत म्हणून आपण घेऊन चाललोय. गुन्हेगार आहेत की नाही हे अजून सिद्ध व्हायचे आहे. आता तरी सांग, तू महेश दादाला का मारलंस? चुकीसाठी मारले, आणि त्यांनी ती चूक परत केली ना तर परत मारेन. त्यांनीच काय कोणी बी ती चूक केली ना तर त्याला मारीनच, मारायलाच पाहिजे. म्हणजे तुझी हीच पद्धत आहे? वसुलीसाठी मारहाण करताना आनंद होतोय तुला, अभिमान वाटतोय त्याचा? एवढा निर्डवलेला गुन्हेगार आहेस तू. खरं तर ना, तुझ्यासनी त्रास दिलायस, मारहाण केल्यास, त्याने तुला फटके देत तोंडाला काळा फासून तुझी धिंड काढायला पाहिजे. कांबळे साहेब, ही म्हणते तसं करा. काळा रंग आहे का तुमच्याकडे? नाही तर मी मागवतो हे पांढऱ्या काळ्या रंगांचा. ही म्हणते ना तर सगळ्याची व्यवस्था करा साहेब. आता सुरुवात झालीच आहे ना, तर सगळे सोहळ्यांसोपस्कर होऊन जाऊ देत. ही सगळी गंमत वाटेल का तुला? मला काय वाटायला ना ते तुला नाही समजणार. मला वाटलं होतं मी दीदीला याचं नाव सांगितलं राधाक्का त्याच्यावर रागवल आणि मी तिचं जास्त लाडकं होईल. पण ह्याला तर पोलीस घेऊन चालल्यात. आता याला तुरुंगात टाकतील. हे व्हायला नको होतं मला. यांची माफी मागायची, त्याशिवाय सुटका नाही. मी जरा स्वयंपाक करून घेते. नाही नाही, अजिबात नाही. आज तर तू काम करायचं नाहीसच, मी करतो. मीच मारलंय महेशला. मला या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाही. आय, आमासनी समजते तुला त्रास का व्हायलाय ते, म्हणजे झालं ते बदलू तर शकणार नाही ना. बदलू शकणार तर नाहीच. आणि आज मी जे करायला ते कायद्यानुसारच करायला. पण तरी बी काय तर चुकतंय असं सारखं वाटालंय. पण काय चुकतंय ते समजना. ज्याला पोलिसांनी पकडून नेलंय त्यो माझ्या लेकरागत आहे. त्याच्यावर आरोप करणारी अस्मी कायम न्यायानं वागणारी माझी लेकच आहे. ज्याला मारलंय तो महेश बी आपलाच आहे आणि अस्मीला साक्ष देणारा इकी बी आपलाच आहे. नक्कीच यातल्या कुणाकडनं तरी काय तर चूक झाल्या. पण कुणाकडनं? विकी तर आपल्याशी खोटं बोलणार नाही. त्यानं जे बघितलं तेच त्यानं सांगितलं.
आणि विकी जर आपल्याशी खोटं बोलला असता तर आतापर्यंत आपल्याला समजलं असतं ना. होय, पण तरी बी काय तर हाय जे आपल्याला समजलेलं नाही. पण काय